हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. रात्री भांडी घासून ठेवलं, ते किचनवर ठेवलेलं पाणी नितळायला, ते खाली ठेवलं. आणि रात्री ना मिक्स ना कडधान्य ना भिजवायला ठेवलेलं. आता त्यातलं पाणी काढून ठेवते आणि जाळीत ठेवते. हे बघा, मूड आणण्यासाठी. तर 2 जाळी केले मी. तर एका जाळीत म्हटलं तर थोडंसं हे होऊन जाईल, त्याच्यासाठी मी 2 जाळीत ठेवले. हे बघा, आणि वरती झाकण लावून ठेवलं. आणि रात्रीचं दूध आहे ना, ते गरम करून घेते. हे बघा. आणि आता 12 वाजता दूध येणार आहे, तर मग ते नंतर 12 वाजता गरम करते. आता रात्रीचं दूध गरम केलं, बाहेर ठेवले. आणि चाय पण ठेवून घेते लागलंच. आणि नाश्त्याला आज बनवणार आहे मी पोहे बनवणार आहे. तर आज आहे 1 मे. तर कार्तिकचं पण रिझल्ट आणायला जायचं आहे. तर मी नाही जाणार आहे, कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक दोघं जाणार आहे. आणि त्याच्यासाठी पटापट नाश्ता करून घेते आणि त्यांना देते. आणि ते जाणार रिझल्ट आणायला, तोपर्यंत मी घरातलं सगळं काम उरकून घेते. पहिले ना पोहे भिजवायच्या लक्षातच आलं नाही माझ्या. तर मी कांदा वगैरे सगळं चिरून घेतले. मग लागलंच तर मग मिरच्या आणि कोथिंबीर सगळं चिरून घेते. मग त्याच्यानंतर आहे ना मी पोहे भिजवते. कारण की कांदा पोहे करताना पहिले पोहे भिजवायचे, त्याच्यानंतर हे सगळं कापत बसायचं, तोपर्यंत चांगले भिजतात म्हणून माझ्या लक्षातच आलं नाही. आणि इथं बघा, मी भिजवते ना जाळीत. आणि हे वापरते ना पियाचं पाणी आहे बरं का. तर त्याच्यासाठी आणि खाली आहे ना फिल्टर लावले ते नळाच्या आतमध्ये. हे पाणी आहे ना फक्त जेवणाला वापरते. आणि त्याच्या साईडला ना ते वापरायचं पाणी आहे. आणि त्याला फिल्टर लावलं आहे ना ॲक्वागार्डचं, ते ना प्यायचं पाणी आहे. तर त्याला फिल्टर लावलं आहे आणि ॲक्वागार्डचं पाणी पितो. आणि हे पाण्याला भाजीला म्हणजे स्वयंपाकाला वापरतो. आणि इथं बघा, कांदे पोहे करून घेते. आणि चाय पण चांगलं शिजले, दूध पण गरम झालं, आणि पोहे करून घेते. आणि सकाळी मी 7ला उठले बरं का. तर थोडंसं काम ते उरकून घेतलं. बाकीचं तुम्हाला रुटीन दाखवते मी. तर किती ते किती वाजेपर्यंत माझं घरचं सगळं काम होते ते दाखवते. आणि आज 1 मे हे म्हटल्यावर 1 मेपासून माझं रुटीन चालू झालं. आणि सगळं सामान लावलं आहे. आणि सगळं सामान लावलं आहे, फक्त आता किचन राहिले. तर ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते. फक्त किचन राहिले थोडंसं असो. आणि आता आम्ही नाश्ता करून घेतो. कार्तिकचे आज ना बेड आवरते. तर कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक गेले, नाश्ता वगैरे केला. आणि मी पण नाश्ता केला आणि गेले. आणि इथं बघा, मी बेडशीट आहे ना त्याच्यावरचं घाण, आता दिवसभर बसून कार्तिक खेळतो वगैरे, थोडंसं धूळ होते म्हणून झाडते मी. आणि असं आहे माझं झाडण्याचं पद्धत. तर त्याच्यानंतर रोज सकाळी मी असं करते. तर तुम्हाला काय काय करते ते आज सांगते. रोज सकाळी झालं, नाश्ता वगैरे सगळं झालं की पहिले बेड आवरून घेते. आणि एका साईडला तुम्हाला माहिती आहे की ते वरचं उचलायचं म्हणून मी एका साईडला हातरून टाकते. आणि ते व्यवस्थित घडी मारून ठेवते. त्याच्यावर ना ज्याने मी बेड झाडते ना तेच हातरते त्याच्यावर. आणि ते आठवड्यातून एकदा धुते बरं का. आणि चांगलं लावून घेतलं बेड. आणि वरती उशी वगैरे ठेवून घेते. हे बघा. तर हे ते बेडशीट थोडंसं खराब झालं म्हणून ते काढून ठेवलं आणि दुसरं बेडशीट हातरलं आहे. आणि ते काय तुमचं शेअर नाही केलं आहे, फुलांचं चांगलं आहे. आणि व्यवस्थित आता बेड आवरून घेतलं. त्याच्यानंतर मस्त की झाडू मारून घेते. आणि मी नवीन झाडू आणलं आहे बरं का. पण ते नवीन झाडू आणायचं सोमवारी, शुक्रवारी, गुरुवारी, आणि वापरायचं फक्त शनिवारी. तर मी शनिवारी वापरायचं माझ्या लक्षातच आलं नाही, म्हणून आता शनिवारची वाट बघते. आज 1 मे आहे, तर शुक्रवार आहे. तर उद्या शनिवारी 2 मे असेल, तर शनिवारी मी ना तो नवीन झाडू वापरायला काढते. शनिवारी अमावस्या, सोमवारी, गुरुवारी, शुक्रवारी आणायचा आणि शनिवारीच वापरायला काढायची. तर मी शनिवारी त्याच्यासाठी शनिवारची वाट बघते. गेल्या शनिवार भेटलं पण लक्षात नाही. आणि हा झाडू आहे ना मी बाहेर वापरायला काढणार आहे. बाहेर म्हणजे पार्किंग, तर समोरचं. आणि घरात ते मोठं झाडू वापरणार आहे. इथं बघा, मी झाडू मारून घेते. आणि झाडू आहे ना, पहिले काय करायचं, झाडू मारताना अगोदर आहे ना हळद कुंकू मस्त की झाडू थोडंसं पाणी शिपडायचं झाडूवर. त्याच्यानंतर हळद कुंकू लावायचं, पूजा करायची आणि प्रार्थना करायची. त्याच्यानंतर झाडू वापरायला काढायचा. मी तर तसं करते. तुम्ही कसं करताय मला नक्की कमेंट करा. आणि मी तसं करते प्रत्येक झाडू आणला तर. आता ही केरसुनी आहे ना, ही केरसुनी झाडू वेगळी, केरसुनी वेगळी. आणि केरसुनी आपण दिवाळीच्या टायमाला पूजा करतोच ना, तसंच सेम तसंच पूजा करायचं आणि मग वापरायला काढायची. हॉल झालं झाडू. तर एका कोपऱ्याला लावलं मी पॅसेजमध्ये, समोर छोटंसं पॅसेज आहे तिथं. आणि आता बाल्कनी झाडून घेते. हे बघा, व्यवस्थित सगळं बाल्कनी झाडून घेते. त्याच्यानंतर मग हे बेडरूम आवरते, गॅलरी झाडून घेते. हे बघा. आणि हे बघा, कार्तिक रिजेक्ट घेऊन आला आहे. तो बसला आहे मला दाखवण्यासाठी. त्याला म्हटली थांब थांब म्हणून, पहिले झाडू मारून घेते मग दाखवते. तर त्याला म्हणतो आत्ताच आला. आणि गॅलरी झाडायचा तेव्हाच कार्तिकचे पप्पा कार्तिक आले तर रिजेक्ट घेऊन.
तर इथं बघा मी झाडून घेते आणि मशिनीच्या खालून व्यवस्थित निघत नाही म्हणून सारखं मशीनना काढ घाल करावं लागतं. नाहीतर त्या मशीनच्या खाली आहे ना मोठं झाडू असलं ना तर मग बरोबर निघते, छोट्या झाडून नाही निघत. म्हणून हे 2 काढलं मी ते आणि कपाटाच्या खालून पण काढून घेते आणि हे सगळं कचरा एकत्र करून ना हे बघा एकत्र करून ना सुपलीत भरून घेते. बाथरूमच्या समोर आहे ना थोडासा पॅसेज आहे तिथं जमा करून भरून घेते एक ठिकाणी. आज कचरा भरपूर निघाला बरं का. बेडच्या आतून सगळं मी काढलं. तर तिकडे कपाटाच्या खालून हे सगळं काढलं म्हणून थोडंसं कचरा जास्त झाला आहे. कचरा म्हणजे कार्तिकने कागद वगैरे केलेलं आणि झाडूचं ते राहिलेलं तेच ना. आता कचरा सगळं उचलून घेते. मग काय करते, टाकी धुवायला घेते. कारण की रात्री आहे ना मी टाकीतलं सगळं सामान बाजूला काढून घेतलं आणि टाकी धुवायला घेतलं. माझं सगळं किचनचं आवरलं आहे. फक्त आता टाकी राहिले आणि फ्रीज राहिले. तर पहिले टाकी घासून घेते आणि चांगलं ऊन पडले आणि वारा पण चांगलं सुटलं आहे. आणि आता हे गॅलरीतच मी भांडी घासते. आता तुम्हाला दाखवलं नाही तर टाकी घासते, इथंच घासते मी भांडी आणि इथं सुकवायला ठेवते. चांगले सुकतात आणि म्हणून आता टाकी पण घासून धुवून इथं ठेवते. आता घासून ठेवलं ना तर संध्याकाळपर्यंत चांगलं सुकतं ना. आता वाजले 11:30 12 वाजले असेल, एवढं का बघितलं नाही. कारण की आम्ही नाश्ता केलो 10 वाजता. त्याच्यानंतर कार्तिकचे पप्पा गेलेत म्हणून मला एवढं लक्षात आलं नाही की 12 वाजले असेल. तर टाकी आता धुतलं की संध्याकाळपर्यंत चांगलं सुकते. मग बाजार सगळं भरून मग एका ठिकाणी ठेवलं तर मग काय टेन्शन नाही. मग ते तसंच पडीक राहणार. म्हणून पहिले टाकीचं काम करून घ्यायचं आणि चांगलं धुतलं आणि इथं कम्फर्टेबल वाटते भांडी घासायला, खाली बसून बरं वाटते. आणि टाकी धुवत होती तोपर्यंत दूधवाला आला, दूध घेतलं. आणि इथं बघा दूध मी नेहमी चाळूनच घेते. कारण की ते घरचं दूध असतं ना तर थैलीचं असलं तर मग थैली तसं टोचते मी. आणि असं घेतलं ना तर रतिबाचं तर मी चाळूनच घेते. आणि इथं दूध गरम करायला ठेवलं तोपर्यंत इथं भांडी घासून घेते नाश्त्याचे. सकाळी नाश्ता केला तीच भांडी घासते. आणि रात्रीची भांडी होती ती लावून घेतली कपाटाला, भांडीच्या कपाटाला. आणि ही भांडी घासून जाळीत भरून ठेवते. तोपर्यंत हे पण पाणी नितळ होते तोपर्यंत ठेवून घेते. आणि इथं बघा मी ना कोथिंबीर सकाळी काय केलं माहिती का, कोथिंबीर ना त्याचे मोठे मोठे कांडे तिथं टाकले बेसिंगमध्ये आणि मग कोथिंबीर कापले. त्याच्यासाठी ते भरल्यासारखं होतं. नाही तर भरलं नाही, फक्त कोथिंबीर अटकल्यासारखं झालं म्हणून ते भरलं. ते सगळी कोथिंबीर काढून घेतली आणि बेसिन चांगलं स्वच्छ केलं. आज तुम्हाला माझं बाथरूम दाखवते. तर कारण की मी का दाखवते, कारण की नवीन पण आहे आणि एकदम फ्रेश पण आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. नाही तर शक्यतो मला आवडत नाही बाथरूम दाखवायला आणि शक्यतो एवढं करत नाही. मी आज पहिल्यांदाच कपडे धुवायचं ते दाखवलं आणि पहिल्यांदा तुम्हाला माझं बाथरूम दाखवते. कारण की अटॅच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेश आहे, म्हणजे नवीनच आहे. त्याच्यासाठी दाखवायला काही वाटत नाही. तर जुनं आम्ही 2-3 ठिकाणी राहिलं तर जुन्या घरातच राहिल्यांदा आणि पहिल्यांदा आम्ही नवीन घरात राहायला आलो आहे आणि त्याच्यासाठी फ्रेश आहे म्हणून दाखवायला काही वाटणार नाही म्हणून दाखवते. तर इथं बघा मी कपडे सगळं धुवून घेते आणि त्याच्यानंतर कपडे धुवून झाल्यानंतर बाथरूम दाखवते तुम्हाला. हे बघा एका कोपऱ्याला हे सगळं लावलं. बेसिंग आहे, बेसिनच्या खाली सगळं सामान ठेवते. हे बघा नळ आहे, असं आहे बघा बाथरूम. तर त्याच्यानंतर हे पण आहे, शावर पण आहे. तुम्हाला दाखवते बघा शावर. हे बघा शावर पण आहे आणि खिडकी मोठी आहे आणि असं आहे बाथरूम अटॅचमध्ये. आणि थोडं मोठं आहे बरं का, हे पण खूप मोठं आहे असं. आणि इथं बघा बेसिंग पण आहे. तर मी आता हे कपडे सगळं धुवून घेते आणि 2-3 पाण्याने पण धुवून घेते. त्याच्यानंतर मग नेहमी मी ना बादलीत कपडे टाकते ना, बादली पण स्वच्छ असं धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात कपडे टाकते. आणि हे सगळं पांढरं दिसतं ना बोरिंगच्या पाण्याने झालं आहे बरं का. तर त्या बोरिंगच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असलं ना असं पांढरं होते. तर बोरिंगच्या पाण्यात क्षार नाही ना जास्त तर असं पांढरं होत नाही. मी घासते. मी आठवड्यातून एकदा हे सगळं घासून घेते. टप वगैरे आणि बादली, हे पाटा बसायचं मग वगैरे सगळं धुवून घेते. मग काय झालं माहिती का, हे पांढरं का दिसते बोरिंगच्या पाण्यामुळे. तर असं तर कपडे धुवून झाले आणि पिळून आता सुकून घेतले. हे बघा सुकून घेते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा नक्की. तर कसं वाटतं माझे हे व्हिडिओ तुम्हाला. तर इथं बघा मी सगळे कपडे सुकवते आणि कपडे सुकवायला भरपूर जागा आहे बरं का.